मुंबई जवळचं उपनगर डोंबिवली, या डोंबिवलीमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। पलावा सिटी परिसरातील आलिशान सोसायटीमधून पोलिसांनी 21 नायजेरियन नागरिकांना अटक केलेली आहे। कोट्यवधींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणी अनेक राज्यांच्या पोलिसांना गुंगारा देणारे दोन मुख्य मोस्ट वॉन्टेड तस्कर यांना सुद्धा पोलिसांनी जेरबंद केलेला आहे। मुंबई शहराच्या अगदी जवळच काही किलोमीटर अंतरावर शिळफाटा हायवेच्या बाजूला पलावा सिटी मोठीच्या मोठी उभी राहिलेली आहे। उच्चभ्रूंची ही वसाहत म्हटलं जातं। तिथं दोन मोस्ट वॉन्टेड तस्करांना ताब्यात घेण्यात आलंय। ओळख आणि नाव बदलून नायजेरियन नागरिक वास्तव्य तिथं करत होते। काही नागरिक व्हिसा संपूनही बेकायदेशीरपणे तिथं राहत असल्याचं समोर आलेलं आहे। पोलिसांकडून सगळ्या नागरिकांची कसून चौकशी केली जाते। चौकशीतून आणखी काही माहिती समोर येते का हेही बघणं महत्त्वाचं आहे। 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे। थोडी ही संख्या नाहीये। 21 नायजेरियन नागरिक पलावा सिटीमधून ताब्यात घेण्यात आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी आपण बोलूया। अजित, शिळफाट्यावरची उच्चभ्रू लोकांची ही वसाहत आहे पलावा सिटी, आणि तिथून एक दोन नव्हे 21 नायजेरियन नागरिक अटक होतात, काय सांगाल? पूर्ण यापेक्षा आणखीन धक्कादायक म्हणजे ही याच 2 महिन्यातली याच परिसरातली तिसरी कारवाई आहे। मानपाडा पोलीस असेल, त्यानंतर नवी मुंबई पोलीस असेल, मुंबई पोलीस असेल, या तिघांनी आधी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे। याआधी देखील अनेक नायजेरियन नागरिकांना इथून अटक केलेली आहे, जे अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी इथं आश्रय घेऊन होते। 2 मोस्ट वॉन्टेड नायजेरियन नागरिक आहेत, ज्यांच्या मागावरती अनेक राज्यातील पोलीस होते, त्यांना इथून ताब्यात घेतलेलं आहे। थोड्याच वेळात त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। आणि याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे 21 नायजेरियन नागरिक जे आहेत ते इथं नाव बदलून राहत होते। अनेकांचे पासपोर्ट संपलेले आहेत, अनेक जण भाड्याने राहत होते, पण त्यांनी खोटे दस्तावेज जे आहेत ते देऊन इथं वास्तव्य केला होता। या अशा प्रकारच्या सोसायटीमध्ये अशा प्रकारचे नागरिक बेकायदेशीर राहणं हे एक मोठं सुरक्षेच्या दृष्टीनं एक मोठा धोका आहे। कारण का जर सर्व गोष्टी तपासल्या जातात, अगदी जो इथं राहायला येणारा व्यक्ती आहे, मग तो स्वतः मालक असेल किंवा इथं भाडेकरू असेल, सर्वांचीच पोलीस व्हेरिफिकेशन होतं। असं होऊन सुद्धा हे नागरिक वारंवार या वसाहतींमध्ये का सापडतायत? यांचे कनेक्शन जे आहेत हे देशाबाहेर आहेत, आंतरराष्ट्रीय टोळी आहे, आणि असं असून सुद्धा हे इथं गेल्या अनेक महिन्यांपासून वास्तव्य करत होते। नवी मुंबई पोलीस आणि मानपाडा पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये बऱ्याचशा अशा महिला ज्या आहेत त्या महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे, आणि जेणेकरून या महिलांचा वापर करून अंमली पदार्थ तस्करी जी आहे ती केली जायची। मुळात आता इथं जे वास्तव्य करत आहेत यांना इथं वास्तव्य कोणी दिलं, यांच्या बाबतीमध्ये कोणी का माहिती पोलिसांना दिली नाही, याचं देखील पोलीस व्हेरिफिकेशन सुरू आहे। कारण का जर सजग नागरिक म्हणून जर इथल्या स्थानिक नागरिकांनी अशा पद्धतीची माहिती पोलिसांना देण्यास टाळाटाळ केली असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई होईल, असं देखील पोलिसांनी त्यांचं मत व्यक्त केलंय। त्यामुळे ही कारवाई फक्त नायजेरियन नागरिकांवर नाही तर त्यांना आश्रय देणाऱ्या लोकांवरती पण आहे, ज्या घरात राहत होते त्या मालकावर पण आहे। बरोबर। आणि ड्रग्ज तस्करी संदर्भातलं मोठी कारवाई समोर आलेली आहे, हेही विशेष। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अजित।